आपण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यासाठी उत्तम तोडगा म्हणजे मामांची निष्काम सेवा आणि निष्काम भक्ती. कुठेच कसली अडचण येत नसते आणि कसली भीती राहत नसते. म्हणून प्रेमळ भक्तांनो, तुम्ही नेहमी मामांची भक्ती करा, ती अगदी निस्वार्थ मनाने करा. जीवनाच्या बँकेत जर पुण्याचा बॅलेन्स पुरेसा असेल तर तुमचा सुखाचा चेक कधीच बाउन्स होणार नाही. नक्कीच मित्रांनो, असेच मामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी मिळवण्यासाठी तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व या संदेशाला लाईक करा, जेणेकरून रोज नक्कीच हे गुरुमाऊली आपण प्रत्येकाला या संदेशाद्वारे आशीर्वाद देत राहतील आणि खरोखर आपल्याला जगण्यासाठी प्रेरणा देखील देऊन जातील. म्हणून नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंटमध्ये टाईप करा, हे गुरुमाऊली आमच्या आयुष्यात जे काही संकटे येत आहेत ते संकटांना सामोरे जाण्याची आम्हाला तू बुद्धी दे, शक्ती दे आणि तुझे आशीर्वाद नेहमी आमच्यावरती असू दे, असे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाईप करा. भाग्यवान तर ठराल. नक्कीच मित्रांनो, आजचा संदेश तुम्ही प्रत्येकाकडे नक्कीच शेअर देखील करा, जेणेकरून प्रत्येकाला असेच संदेश ऐकायला मिळतील. दुःख कोणाला नाही आहे. श्रीरामांनाही वनवास भोगावा लागला, सीतेला पण अग्निपरीक्षा द्यावी लागली. त्यांच्यापुढे तुम्ही आम्ही कोण आहो. जसं धुक्यामध्ये सुंदर निसर्ग असते ना, तसंच दुःखामध्ये हे नक्की सुख असतं. ते दिसायला मात्र थोडा उशीर लागत असतो. एवढंच पण उशिरा मिळालेलं फळ नक्कीच गोड असतं, हे लक्षात घ्या. मामांवर श्रद्धा, विश्वास आणि प्रेम असेल तर नक्कीच भगवंत तुम्हाला कधीच एकटा सोडणार नाही. ही गोष्ट आम्ही तुम्हाला ठामपणे सांगतो. फक्त भक्ती मात्र आपल्याला तशी नक्कीच निस्वार्थ मनाने करून चांगले कर्म देखील करायचं आहे. हा देह हे कायम रूपाचा नसतो, तर नक्कीच नश्वर गोष्टींचे का दुःख बाळगावे. जे हातून गेले ते तुझे नाही, जे मिळणार आहे ते दिव्य आहे. समाधानी राहा, सुखाच्या वाटा अलगद उघडतील. फक्त तू तुझ्या आयुष्यामध्ये नेहमी आमच्यावरती नक्कीच विश्वास ठेव. अवघ्या जन्माची पुण्य पावली असं भक्तीची तुझ्या लागली. तूच असशी माझी माय माऊली, अनंत लाभो तुझी कृपा सावली. नक्कीच मित्रांनो, गुरु कधीही करावे लागत नाहीत, ते जन्मोजन्मी आपल्यासोबत असतात. आपल्यातील शिष्य जागा होणं मात्र गरजेचं असतं, इतकीच ती गरज आहे. याच पद्धतीने आपण मामांची भक्ती करत आहोत. हे खरोखर मागील जन्मीही आपण मामांचे भक्त होतो, म्हणून या जन्मीही भगवंतांनी आपल्याला त्यांची भक्ती करण्यासाठी निवडली आहे, म्हणजे त्यांची सेवा करण्यासाठी निवडलेली आहेत. निस्वार्थ मनाने सेवा करा आणि जीवनामध्ये नेहमी ते तुम्हाला आनंद देत राहतील. स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर निसंकोच विश्वास ठेव. योग्य वेळ आली की मी इतके देईल की मागायला अर्थसुद्धा राहणार नाही. म्हणून प्रेमळ भक्ता, विश्वास लोकांवर न ठेवता विश्वास आमच्यावर ठेव. आत्मविश्वास तुझ्यावर ठेव. खरोखर हेच तुझ्यासाठी एकदम उत्तम आणि सर्वात चांगली गोष्ट आहे, जी तुला नेहमी लक्षात ठेवायला हवी. आणि हीच गोष्ट खरोखर तुझ्यासाठी उत्तम आहे. भगवंत सांगतात, तुझं जर कोणी प्रत्यक्ष वाईट केलेलं असेल तर नक्कीच तू त्याचं वाईट कधीच करू नको. कारण लक्षात घ्या, प्रत्येकाच्या कर्माची सजा हे नक्कीच निसर्ग त्यांना देत असते, म्हणजे भगवंत देत असतात. कर्म म्हणतो, जर तुम्ही एखाद्याला फसवण्यात यशस्वी झालात तर ती व्यक्ती मूर्ख आहे असे प्रत्यक्ष समजू नका. त्या व्यक्तीने तुमच्यावर तुमच्या लायकीपेक्षा जास्त विश्वास ठेवला आहे, हे तुम्ही सर्वात आधी नक्कीच समजून घ्या. जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा चांगल्या कर्माचे हे फळ आहे, आणि आयुष्य जेव्हा रडवेल तेव्हा समजा चांगले कर्म करण्याची वेळ आलेली आहे. आणि खरोखर आपण चांगले कर्म नेहमी करत राहिले पाहिजे. सुख आले म्हणजे आपल्या हातात सर्व काही आले असे कधीच नसते. सुख आले म्हणजे आपण केलेल्या कष्टांना भगवंतांनी साथ दिली आणि खरोखर आता आनंदी जगण्यासाठी आपल्याला भगवंतांनी आझादी दिलेली आहे. म्हणून नेहमी तुम्ही आनंदी जगा. आणि खरोखर आनंदी जगण्यासाठी फक्त पैसाच राहत नसतो, तर नक्कीच असंही आपल्याला आनंदी राहता येत असतं. फक्त आपल्याला मात्र प्रत्येक काळी नक्कीच भगवंतांवरती विश्वास ठेवून समाधानी आयुष्य जगावं लागतं. नक्कीच जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर तुम्ही संघर्ष करा. कारण नक्कीच हे गुरुमाऊली संघर्ष करण्यासाठी त्यांनाच निवडत असतात, ज्यांमध्ये संघर्ष करण्याची शक्ती असते, ज्याला काहीतरी करायचं असतं,
त्यांनाच हे गुरुमाऊली नेहमी संघर्ष करण्यासाठी नक्कीच निवडत असतात. मित्रांनो, आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश अजिबात टाळू नका आणि पुढे हा संदेश तुम्ही नक्कीच ऐका. फिकर मत कर बंदे, कलम मामा के हाथ है, लिखने वाले ने लिख दिया तकदीर तेरे साथ है, फिकर करता है क्यों, फिकर करने से होता है क्या, रख अपने बाळू मामा पर भरोसा, देख फिर होता है क्या. मित्रांनो, या ओळीमधून आपल्याला समजून घ्यायचं आहे, खरोखर जर आपण मामांवरती विश्वास ठेवलो तर प्रत्येक गोष्टी बाळू मामा ठीक करतील आणि सर्वात उत्तम गोष्ट आपल्याला नक्कीच देतील. काम करीत असतानासुद्धा उगाचच इतर विचार मनात येतातच ना, मग तसेच नामस्मरण करायला कोणती अडचण आहे. नक्कीच उगाच दुसरे विचार करण्यापेक्षा तुम्ही मामांचे नाम घ्या, त्यांचे नाम तुमच्या मनामध्ये असू द्या. 101% जीवनाचे कल्याण होईल. किती दिवसाचे आयुष्य असते, आपले आजचे अस्तित्व उद्या नक्कीच नसते. मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल हे कोणालाच माहिती नसते. म्हणून काळजी करू नका, निराश होऊ नका. नेहमी भगवंतांचे नाम घ्या, भगवंतांच्या नामात राहा. हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे. माणूस नेमका कसा मान्य करा अथवा करू नका. माणसाला सतत काही ना काही थरारून टाकणारं हवं असतं. माणूस कोणतीही नक्की व्याख्या गणित व न्यायशास्त्र, मानसशास्त्र आणि तर्कशास्त्र या सगळ्यातून निष्ठेनाचं शास्त्र शिकल्याप्रमाणे पळणारा वा निष्ठणारा प्राणी वर्तमानपत्रातील भयानक बातमी वाचून तो नक्की थरारतो. खून आत्महत्या म्हटलं की हळहळतो. महापुराच्या बातम्या पाहून तो परमेश्वराचा उद्गार करतो. हे मात्र नक्कीच करे. परिस्थिती आणि स्थिती कशी जरी असली तरी तुम्ही घाबरू नका. कोणत्या स्थितीत तुमचे मन नक्कीच तुम्ही चांगले ठेवा. हे तुमच्यासाठी कधीही चांगली गोष्ट आहे. स्वतःच्या पायावर उभा नाही हे कितीजण जाणतात. खुर्चीच्या 4 पायांची ताकद फार वर्ष पुरत नसते. काही माणसांची तर नक्की रिव्हॉल्विंग खुर्ची असते. नक्कीच नावडत्या माणसांकडे त्यांना झटकन पाठ फिरवता येते. नक्की राजकर्त्यांची खुर्ची, विरोधी पक्षांच्या नेत्यांची खुर्ची तर अनेकांच्या खांद्यावर असते. तो खांदा खुर्चीऐवजी खुर्चीवरच्या माणसाला देण्याची वेळ फार अंतरावर नसते. खुर्चीपेक्षा माणसांना जिंकावं ते प्रत्यक्ष जास्त सोपं. त्यासाठी काय लागतं? हसतमुख चेहरा आणि इतरांपेक्षा स्वतःशी प्रामाणिक राहणं हेच आपल्यासाठी अगदी चांगली गोष्ट आहे. फक्त तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहा आणि स्वतःवरती विश्वास ठेवा. हे तुमच्यासाठी कधी नक्की चांगली गोष्ट आहे. खूप मोठाली घरं आणि वैभवाने ओसंडणारी माणसं यांचा एक जबरदस्त व्यक्त करता येणार नाही असा ताण मनावर येतो. त्या संपत्तीचं दडपण यजमानांच्या हालचालीवर पडायचं काहीच कारण नसतं. आपला संकोच कमी व्हावा असा त्यांना प्रत्यक्ष त्यांचा प्रयत्न असतो. त्यांनी जीवाभावाने मैत्रीचा हात पुढे केलेला असतो, पण त्यांच्या वैभवापासून आपण मात्र त्यांना प्रत्यक्ष वेगळं काढू शकत नाही. मला मात्र पायाला गुदगुल्या करणाऱ्या गालिच्यापेक्षा रोकटोक फारशी जवळची वाटते. फार तर प्रत्यक्ष चटी असावी. सारवलेल्या जमिनी आता हरवल्याच. त्यांच्याबरोबर एक विशिष्ट वासी प्रत्यक्ष दुरावला. ही गोष्ट मात्र अगदी खरे. पण माणुसकी ज्याच्यामध्ये आहे त्याच्या पाठीशी परमेश्वर नेहमी असतो. नक्कीच हे देखील आपल्याला समजायला हवं. नक्कीच मित्रांनो, आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुम्ही पुढे नक्कीच ऐका. भाग्यवंत ठराल. कितीही जास्त जरी दुःख असले तरी कधी घाबरू नका. नेहमी भगवंतांवरती विश्वास ठेवा. आपल्या पिसाऱ्याचं कौतुक स्वतः मोर कोणाला सांगत फिरतो का? लोकच त्याची प्रत्यक्ष योग्यता ओळखत असतात. म्हणून नक्कीच तुम्ही जे कार्य करत आहात त्याची नेहमी तुम्ही कौतुकता सांगत फिरू नका. हे जग ते सांगण्यासाठी आहे. म्हणून तुम्ही नेहमी कष्ट करा आणि नेहमी स्वतःवर विश्वास ठेवा. हेच तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. नक्कीच मित्रांनो, माझ्या सहवासाला कधी महत्त्व देऊ नका, कारण तो काही क्षणांचा असणार आहे. माझ्या देहाला कधी महत्त्व देऊ नका, कारण एक दिवस त्याची राख होणार आहे. महत्त्व द्यायचेच असेल तर ते माझ्या भावनांना द्या, कारण त्या जर तुम्हाला समजल्या तर मी सदैव तुमच्या सोबत असणार आहे. हे मात्र खरे. सौंदर्याने समाजातला वावर सांभाळून केला पाहिजे. सौंदर्याने आपलं अस्तित्व स्वतःपुरतंच ठेवायला हवं. शिंपलीतला मोती शिंपली उघडली तरच दिसत असतो,
तसंच सौंदर्य निराकाराच्या नक्की अवगुंठनात नांदवं हे देखील खरे. नक्कीच मित्रांनो, आजचा दिवस आपला सुंदर आहे असा रोज तुम्ही स्वतःला सांगा. मी रोज जे काही करतो किंवा मला वाटते त्यापेक्षा मी बरेच जास्त काही करू शकतो. नुसती काळजी आणि दुःख करून काहीच होत नसते. मी स्वतःला झोकून प्रयत्न केले तर मी नक्कीच समाधानी होईल. रोजच असे क्षण नसतात जे आनंदाने भरलेले असतात. आज मी स्वतः आनंदी राहील आणि इतरांनाही मी नक्कीच आनंद देईल. जीवन सुंदर आहे आणि मी ते अजून सुंदर करणार. येणारे दिवस आनंदाने जाणार आणि वाळूमामांची नेहमी प्रत्यक्ष शक्ती आपल्यासोबत आहे. रोज तुम्ही हे नक्कीच स्वतःला सांगत चला. नक्कीच तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. झोप, मृत्यू आणि जीवन प्रवास. तसं पाहिलं तर नक्कीच आपल्याला झोपेत असताना काही समजत नसते. आपण मरतो तेव्हा काही कळण्याचा प्रश्न मात्र उरत नाही. दोन्ही गोष्टी आपल्या नियंत्रणात नसलेल्या. मग झोप आणि मृत्यू यात फरक काय असतो? झोप म्हणजे अर्धा मृत्यू आहे. मृत्यू म्हणजे पूर्ण झोप आहे. नक्कीच अनिश्चिततेने ठासून भरलेलं आपलं आयुष्य आपल्याच नादात चालत राहतं. रोज सकाळ होते, दुपार होते, संध्याकाळ होते, रात्र होते. काही न करता नुसतं बसून राहिलं तरी वाढणारं वय मात्र कधी थांबत नसतं. म्हणजे शारीरिक कृती थांबली तरी शारीरिक जडणघडण किंवा स्थित्यंतर थांबत नसते. आणि या जीवन प्रवासात कुणी रडून स्वतःच्या मनाची नक्की समजून काढतं, तर कुणी हसून आपलं दुःख लपवत असतं. कुणी नशिबाला दोष देत प्रत्यक्ष कुडत असतं, तर कोणी जो भी होगा देखा जाएगा म्हणतं. आपल्याच मस्तीत प्रत्यक्ष जगत तऱ्हेचे प्रवासी, त्यातून जोडणारी जाणारी नाती, त्या अनुषंगांना येणारे ताणतणाव, आजार, दुखणी खुपणी, कोणाचं कोणाला सोडून जाणं. जीवन प्रवासातील ही सारी स्थित्यंतर पूर्ण ज्ञान असूनही किती पजेसिव्ह असतो ना आपण. हे माझं ते माझं किती प्रत्यक्ष कराल. म्हणून लक्षात घ्या, प्रत्यक्ष वेळ फक्त आपली आहे. जर वेळ चांगली असेल तर खरोखर प्रत्येकजण आपल्यासोबत असतील आणि वेळ खराब असेल तर कोणीच आपलं राहणार नाही. पण जर तुम्ही भगवंतांवरती विश्वास ठेवाल तर हे गुरुमाऊली नेहमी आपल्यासोबत राहतील. हे मात्र अगदी खरे. जीवनाबद्दल मीही विचार करतो तेव्हा माझा संदर्भ मला सापडत नाही. अनेक माणसं अनेक गोष्टींत सुख शोधत असतात, परंतु मला कशातच अंतिम सुख शांती दिसत नाही. घटनांचे अर्थ लागत नाही आणि या धावपळीचे अर्थ समजत नाही. आपण कोण? आपल्या जगण्याचा हेतू काय? आपली नाती, विचार, महत्त्वाकांक्षा यांचे ओझ्या उरावर प्रत्यक्ष घेऊन जन्मभर का वणवण करायचं हे मात्र समजत नाही. अर्थात या प्रश्नांची उत्तरे माहिती नाहीत हे मला माहिती आहे. नक्कीच ही परंपरा आहे, हे असंच चालते, याला काही इलाज नसतो. सगळ्यांना नक्कीच प्रत्येक वेळी जीवनामध्ये एखाद्या मोठ्या व्यक्ती म्हणजे घडून गेलेले त्यांच्यासारखी ज्ञान प्राप्ती कधी होणार नाही. तरी या प्रश्नांचे डंक कधी कधी मनाला अस्वस्थ करून सोडत असतात. जीवनाची क्षणभंगुरता, नश्वरता मनात एक प्रकारची उदास खिन्नता निर्माण करते. आपले जीवन हे एक पोकळ शून्य वाटू लागते. तरीही मी अनेक गोष्टीत रस घेतो. काव्य, संगीत, साहित्य, खेळ, मित्र या सगळ्यांत असून नसल्यासारखं असतो. पण लक्षात घ्या, जर तुम्ही भक्ती मार्गात असाल तर तुम्ही तुमच्या आयुष्यात नक्कीच प्रत्येक वेळी समाधानी राहाल. कारण भगवंत प्रत्येक वेळी आपल्या त्यावेळी सोबत असतो. हे मात्र अटळ सत्य. सुख आहे सगळ्यांजवळ, पण ते अनुभवायला वेळ नाही. इतरांकडे सोडा, आपण स्वतःकडे बघायला देखील वेळ नाही. जगण्यासाठी चाललेल्या धावपळीत आज जगालाच वेळ नाही. सगळ्यांची नाव आणि नंबर मोबाईलमध्ये तर सेव्ह आहेत, पण 4 शब्द बोलायला प्रत्यक्ष कोणाला वेळ नाही. हे जीवनाचे खरे सत्य. वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पीक प्रत्यक्ष जळून गेल्यावर पडलेला पाऊस यांची किंमत सारखीच असते. डोळे बंद केले म्हणून संकटे जात नसतात आणि संकट आल्याशिवाय माणसाचे डोळे देखील उघडत नसतात. नक्कीच मित्रांनो, म्हणून तुम्ही नेहमी जीवनामध्ये जर वाटत असेल की नेहमी आनंद आपल्याला मिळावा तर लक्षात घ्या, आयुष्याला भगवंतांनी सुख दुःखाचा प्रवास असं नाव दिलेले आहेत. म्हणजे यामध्ये सुख आल्यानंतर दुःख हे येणारच आणि दुःख आल्यानंतर सुख हे येणारच. म्हणून तुम्ही नेहमी आनंदी राहा आणि समाधानी राहा. एवढंच तुम्ही नक्कीच कार्य करा. नातं म्हणजे काय तर कोणाच्याही सांगण्यावरून जळू नये.
आणि कुणी किती सांगितलं म्हणून तुटू नये असा भक्कम लावलेला जीव म्हणजे नातं असतं. नक्कीच मित्रांनो, आजचा संदेश तुम्ही प्रत्येकाकडे जरूर शेअर करा. घड्याळ सगळ्यांकडे आहे, पण वेळ कोणाकडे नाही. म्हणून लक्षात घ्या, तुमचा वेळ थोडासा का होईना तुम्ही भगवंतांच्या नामात राहा, जेणेकरून भाग्यवंत ठराल. नक्कीच मी कोणासाठी माझे विचार आणि माझा स्वभाव बदलू शकत नाही. खोटेपणा दाखवून माणसे जोडण्यापेक्षा खरं वागवून ती दुरावलेली मला चालतात. ज्यांनी मला समजून घेतलं आहे त्याच्यासाठी मी जसा आहे तसाच भारीच आहे. ज्या लोकांनी गैरसमज करून मला दूर केलं त्यांना समजण्याची गरज प्रत्यक्ष मला वाटत नाही. असे नेहमी प्रत्येक वेळी तुम्ही तुमच्या मनाला नक्की सांगत चला. मित्रांनो, भगवंत सांगतात, माझ्या प्रेमळ भक्ता, ज्या ज्या गोष्टी तू गमावलेल्या आहेस त्यापेक्षा सर्वात उत्तम गोष्टी आम्ही तुला नक्कीच देऊ. फक्त संयम ठेव. वेळ जरी वाईट असली तरी तुझे भाग्य प्रत्यक्ष वाईट नाही. म्हणून तू नेहमी तुझ्या कर्मावर नक्कीच विश्वास ठेव. हेच तुझ्यासाठी चांगली गोष्ट आहे. सांगत बसणाऱ्या माणसांना कुणीतरी ऐकतोय आणि त्याला आपली बाजूच योग्य वाटत आहे एवढंच समाधान हवं असतं. तेवढ्यामुळे त्यांना पुन्हा जगावंसं वाटतं. आपलं काही चुकले नाही ही भावनाच माणसाला नव्या क्षणाचं स्वागत करायचं बळ देते. हे मात्र नक्कीच आणि अगदी खरे. जे करायचं आहे ते या क्षणापासूनच तुम्ही करा आणि नक्कीच भगवंतांचे नाम घ्या. नक्कीच तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. नक्कीच भेटूया पुढील एका गोड आणि प्रेरणादायी संदेशाद्वारे.